नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमामध्ये कोणते महत्त्वपूर्ण 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल। विथ द इम्प्लिमेंटेशन ऑफ द न्यू पेन्शन स्कीम फॉर गव्हर्नमेंट एम्प्लॉईज 5 मेजर इम्पॉर्टंट चेंजेस इन रिटायरमेंट रूल्स। सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने या निवृत्ती नियमांमध्ये 5 मोठे महत्त्वपूर्ण बदल झाले आहेत। सरकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय पेन्शन योजनांऐवजी युनिफाईड पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे। सदर UPS योजनेचा पर्याय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना देखील उपलब्ध करून देण्यात आलेला आहे। युनिफाईड पेन्शन योजना अंतर्गत ज्या कर्मचाऱ्यांची सेवा ही 25 वर्ष पूर्ण झालेली आहे त्यांना निवृत्तीच्या वर्षी मागील 12 महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 50% रक्कम ही पेन्शन म्हणून मिळणार आहे। जर 25 वर्षांपेक्षा सेवा कमी असेल अशा वेळी सेवा काळानुसार पेन्शन निश्चित करण्यात येईल। नवीन पेन्शन योजना म्हणजे UPS या योजनांमुळे निवृत्ती नियमांमध्ये कर्मचाऱ्यांना देय भत्ते व इतर लाभांमध्ये बदल झाला आहे। ते या ठिकाणी आपण पुढील प्रमाणे जाणून घेणार आहोत। बघा, पहिला आहे महागाई भत्ता। जुनी पेन्शन योजनांमध्ये कर्मचाऱ्यांना विद्यमान महागाई भत्त्याचा लाभ मिळतो, परंतु UPS योजनांमध्ये महागाई भत्ता देयबाबत कोणतीही या ठिकाणी तरतूद नमूद नाही। दुसरा आहे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान। नवीन निवृत्ती वेतन योजनांमध्ये आर्थिक लाभाचे अनियमितीकरण यामुळे सेवानिवृत्ती उपदान किंवा मृत्यू उपदान या रकमेत 20 लाख रुपये इतकी वाढ करण्यात आली आहे। तिसरा आहे निवृत्ती वेतनासाठी प्रक्रियांमध्ये सुधारणा। जुनी पेन्शन योजनांमध्ये पेन्शन प्रक्रियांसाठी बरेच काळ लागून जायचा, परंतु सुधारित निवृत्ती वेतन योजना ही ऑनलाईन स्वरूपातील प्रक्रिया असल्याने निवृत्ती वेतन प्रक्रियाकरिता पूर्वीपेक्षा कमी कालावधी लागणार आहे। याशिवाय केंद्र सरकारच्या निर्देशानुसार निवृत्तीचे शेवटचे 12-14 महिने हे शिल्लक असल्यास पेन्शन प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश या ठिकाणी देण्यात आले आहेत। चौथं आहे किमान पेन्शन। नवीन पेन्शन योजनांमध्ये किमान 10 वर्ष सेवा असणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान 10,000 रुपये इतकी मासिक पेन्शनची हमी दिली जाणार आहे, परंतु जुनी पेन्शनमध्ये किमान सेवा 20 वर्ष इतकी झाल्यास पूर्ण पेन्शनची तरतूद आहे। पाचवा आहे निवृत्ती वेतन घेत असाल तर सरकारी जबाबदार असणार। निवृत्ती वेतन धारकांना आता सरकारी यंत्रणांवर टीका किंवा टिप्पणी करता येणार नाही, कारण ते सरकारी निवृत्ती वेतन घेत असतात, म्हणजेच ते एक प्रकारे सरकारचे घटक आहेत। बघा, एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन पेन्शन योजना लागू केल्याने निवृत्ती नियमांमध्ये 5 मोठे आणि महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत। याबद्दल संपूर्ण सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।